जय महाराष्ट्र मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट. तर आज आपण उद्यासाठी म्हणजेच 8 जानेवारीसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या काय अपसाइड लेवल्स असतील आणि काय डाऊनसाइड लेवल्स असतील याबद्दल डिस्कस करणार आहोत. पण त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तर पहिलं जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. आतापर्यंत मी 50 व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि इथे सुद्धा मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट. तर नक्की जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. बेल आयकन क्लिक केल्याने काय होईल, मी जी पण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करीन ती तुम्हाला सर्वात पहिली पाहण्यात येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर आता आपण बघूया उद्यासाठी निफ्टीच्या 8 जानेवारीसाठी काय अपसाइड आणि डाऊनसाइड लेवल्स असतील. तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट, तुम्ही इथे पाहू शकता. मी 75 मिनिट टाइम फ्रेमवर चार्ट ड्रॉ केलाय, राईट. तर आजची जी निफ्टीची मुवमेंट होती 7 जानेवारीची ती एकदम 9:15 पासून टिल 3:30 फ्लॅट मुवमेंट होती. तुम्हाला मी चार्टवर दाखवतो की तुम्ही पाहू शकता की निफ्टी एका झोनमध्ये ट्रेड करत होती आणि मी काल सुद्धा बोललो होतो की जर निफ्टी 23,644 टू 23,777 या जर रेंजमध्ये ट्रेड करत असेल तर तुम्ही रिस्की ट्रेडर्स ऍज वेल एज सेफ ट्रेडर्स ट्रेडिंग अवॉइड करा, कारण पूर्ण दिवसात प्रीमियम युनिट पाहण्यात येईल. आणि सेम ऍज इट इज सेम झालं की आज कम्प्लीट डे मध्ये निफ्टीमध्ये आज प्रीमियम युनिट पाहण्यात आलं की निफ्टीने एक मॉर्निंगला एक स्ट्रॉंग डाऊनसाइड मुवमेंट दिली, मग परत रिकव्हरी होऊन परत एक फ्लॅट टू निगेटिव्ह मुवमेंटच राहिली आणि कम्प्लिटली आज निफ्टीमध्ये प्रीमियम युनिटच पाहण्यात आलं. आणि तुम्ही एक निफ्टीची एक लास्ट 10-15 डेजची मुवमेंट बघाल फ्रॉम 20 डिसेंबर टू टिल डेट, तर तुम्ही निफ्टीमध्ये बघाल असाल की निफ्टी एका रेंजमध्येच ट्रेड करते. इकडे आपल्याला एक फक्त अपसाइड ब्रेकआउट बघण्यात आला पण तो सुद्धा फेक होता आणि तिकडे परत एक निफ्टीने परत या झोनमध्ये एंट्री केलेली आहे आणि निफ्टी कंटिन्यू या रेंजमध्येच ट्रेड करत आहे, राईट. आणि निफ्टीने आज क्लोजिंग 23,694 ला क्लोज दिलेली आहे, ती पण याच गॅपमध्ये क्लोज दिलेली आहे. तर निफ्टीच्या उद्यासाठी म्हणजेच वेडनेसडेसाठी 8 जानेवारीसाठी काय लेवल्स राहतील हे आपण डिस्कस करूया. लेवल्स कालचेच राहतील, कालचेच लेवल आपण कॅरी करतोय. निफ्टी बाईंग मध्ये 23,770 वरती राहील, बाईंग मध्ये स्टॉप लॉस राहील 23,700, बाईंग मध्ये पहिलं अपसाइड टार्गेट राहील 23,872 आणि सेकंड फायनल अपसाइड टार्गेट राहील 24,067. सेलिंग मध्ये निफ्टी 23,645 च्या खाली सेलिंग मध्ये राहील. स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील आपला 23,700, इथे मी मेन्शन करतो. डाऊनसाइड पहिलं टार्गेट राहील आपलं 23,530 पहिलं टार्गेट राहील आणि डाऊनसाइड सेकंड फायनल टार्गेट राहील 23,429, राईट. सेम मी चार्टवर दाखवतो. जर उद्या निफ्टी एक गॅप ओपनिंग होते आणि 23,777 या लेवलच्या वरती जाते तर तुम्ही नक्कीच बाईंग मध्ये जाऊ शकता. बाईंग मध्ये तुमचं पहिलं टार्गेट राहील 23,872 हे पहिलं टार्गेट राहील आणि दुसरं अपसाइड फायनल टार्गेट राहील 24,067, राईट. आणि डाऊनसाइड मध्ये जर गॅप डाऊन ओपनिंग होते आणि 10:30 पर्यंत जर ही लेवल ब्रेक होते 23,644 ची, तुम्ही नक्कीच सेलिंग मध्ये जाऊ शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता, पुट बाय करू शकता. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 23,530 आणि सेकंड डाऊनसाइड टार्गेट राहील 23,429. एक ऑलमोस्ट मी कालचं बोललो 60-70 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 200 ते 250 पॉईंटचे टार्गेट्स बघण्यात येतील. तर या लेवल्स निफ्टीला हेल्पफुल असतील, त्या निफ्टी लेवलचा नक्की स्क्रीनशॉट काढून ठेवा. या लेवल्स तुम्हाला उद्याच्या मार्केटमध्ये खूप हेल्पफुल ठरतील. आणि तुम्ही माझं आतापर्यंत पब्लिक चॅनल जॉईन नाही केलंय जे फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या चॅनलची लिंक आहे, त्या चॅनल नक्की जॉईन व्हा. त्या चॅनलवर मी डेली निफ्टी आणि बँक निफ्टी ज्याही माझे अपडेट्स आहेत ते पोस्ट करतो. डेली माझे प्रॉफिट स्क्रीनशॉट जे आहेत ते पोस्ट करतो. नक्की माझ्या फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. आणि जर तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलचा ऍक्सेस हवा असेल, म्हणजे डेली कॉलचा ऍक्सेस हवा असेल, तर त्याचे सुद्धा प्लॅन्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहेत. मंथली, क्वार्टरली, 6 मंथ, अॅन्युअल 4 प्लॅन्स अवेलेबल आहेत. आणि टेलिग्राम प्रीमियम कॉल सोबत मी फ्री कोर्स सुद्धा डिस्ट्रीब्यूट करतोय. तर नक्की माझ्या कोर्सेसचा ऍक्सेस घ्या आणि एकदा लिंक गो थ्रू करा. आता आपण बघूया उद्यासाठी म्हणजेच 8 जानेवारीसाठी बँक निफ्टीच्या काय लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट. हा चार्ट मी 2 आवर टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय, एक लॉंगर टाइम फ्रेम पकडली, राईट. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जर आजची पण मुवमेंट बँक निफ्टीमध्ये पण काही मोठी मुवमेंट नव्हती, एक नॉर्मल रेंजमध्ये बँक निफ्टी ट्रेड करत होती. मॉर्निंग 9:15 पासून 11:30 पर्यंत एक मॉर्निंगला अपसाइड मुवमेंट दिली आणि फ्रॉम 11:30 टू 1:30 कम्प्लिटली फ्लॅट होती बँक निफ्टी. आणि फ्रॉम 1:30 टू टिल 3:30 बँक निफ्टीने एक नेगेटिव्ह मुवमेंट दिली, जी इथे एंडिंगला तुम्ही पाहू शकता. आणि 50,390 जो आपला मेन रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स ब्रेकच झाला नाही, तिकडनं एक नॉर्मल डाऊनसाइड मुवमेंट दिली आणि आता 50,390 टू 49,790 या रेंजमध्ये बँक निफ्टी ट्रेड करते. तर तुम्ही एक लॉंगर टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीवर बघाल तर जी ही गॅप डाऊन मुवमेंट होती त्यानंतर बँक निफ्टीने हा झोन ब्रेकच केला नाहीये आणि फायनली हा झोन काल ब्रेक झालेला. आता हा फेक झोन असेल तर परत बँक निफ्टी या झोनमध्ये एंट्री करेल आणि जर फेक नसेल तर इकडनं रिटेस्ट घेऊन बँक निफ्टी एक स्ट्रॉंग डाऊनसाइड मुवमेंट देऊ शकता. हा तुम्ही पण बघा असाल की ते 1, 2, 3, 4 वेळा बँक निफ्टीने रेजिस्टन्स घेतलाय आणि डाऊनसाइड मध्ये पण बँक निफ्टीने कधी स्ट्रॉंग मुवमेंट दिली नव्हती.
ती काल आपल्याला एक डाऊन साईड मुवमेंट बघण्यात आली आणि आता एक रिटेस्ट मुवमेंट फॉर्म झाली आणि परत उद्यासाठी बँक निफ्टीच्या काय लेवल जातील. जर बँक निफ्टी पुन्हा या जर गॅपमध्ये एंट्री करते तर बँक निफ्टीच्या काय अपसाईड लेवल जातील आणि जर बँक निफ्टी ही जर डाऊन साईड मुवमेंट उद्यासाठी कॅरी करते तर बँक निफ्टीच्या डाऊन साईड लेवल्स काय राहतील आपण डिस्कस करूया. बँक निफ्टी बाईंगमध्ये 50,790 तिच्या वरतीच बाईंगमध्ये राहील, मी ते मेन्शन करतो. बाईंगमध्ये स्टॉप लॉस राहील 50,550, टार्गेट राहील पहिलं 51,225 आणि सेकंड टार्गेट राहील अपसाईड 51,669. राईट. सेलिंगमध्ये बँक निफ्टी 50,390च्या खाली सेलिंगमध्ये राहील. सेलिंगमध्ये स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील 50,550. बाईंगमध्ये आणि सेलिंगमध्ये स्टॉप लॉस सेम राहील 50,550. डाऊन साईड पहिलं टार्गेट राहील 49,790 आणि डाऊन साईडमध्ये सेकंड फायनल डाऊन साईड टार्गेट राहील 49,268. राईट. 50,550 इथे स्टॉप लॉस येतो, आम्ही इथे मेन्शन करतो 50,550 हा आपला स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील. राईट. आता मी या लेवल्स तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो. जर बँक निफ्टी हीच जर लेवल कॅरी करते आणि उद्या जर एक गॅप डाऊन ओपनिंग दिसते किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन जर 50,390 ही जर लेवल ब्रेक करत नाहीये आणि ह्या लेवलच्या खालीच जर ट्रेड करते 50,390च्या खाली, तर तुम्ही नक्कीच सेलिंगमध्ये जाऊ शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता, पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 49,790 हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि दुसरं डाऊनसाईड टार्गेट राहील 49,268. राईट. आणि जर उद्या एक गॅप अप ओपनिंग होते आणि 50,390 हा रेजिस्टन्स ब्रेक होऊन बँक निफ्टी जर 50,793च्या वरती जाते, या लेवलच्या वरती 50,793च्या वरती आणि पुन्हा या जर गॅपमध्ये एंट्री करते तर तुम्ही नक्कीच बाईंगमध्ये जाऊ शकता. बाईंगमध्ये तुमचं पहिलं टार्गेट राहील 51,225 आणि दुसरं अपसाईड फायनल टार्गेट राहील 51,669. जर बँक निफ्टी 50,390 ही लेवल ब्रेक करून जर 50,790 ही लेवल ब्रेक करत नाहीये आणि मध्ये ट्रेड करत आहे तर हा झोन अवॉइड करा. इथे बँक निफ्टी रेंज बाउंड होऊ शकते, प्रीमियम रिजन पाहणं देऊ शकतं, त्यामुळे हा झोन अवॉइड करा. 50,790 वरतीच तुम्ही बाईंगमध्ये शिफ्ट होऊ शकता. राईट. एक तुम्हाला एक 250 ते 300 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 1000 ते 1200 पॉईंटचे टार्गेट बँक निफ्टीमध्ये बघण्यात येतील. जर या लेवल हेल्पफुल असतील तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल तुम्हाला उद्याला गाईड करतील की कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन क्रिएट करावी, स्टॉप लॉस काय ठेवावा, टार्गेट्स काय कॅरी करावे आणि या ज्याही लेवल्स आहेत या सर्व लेवल्स मी फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढले आहेत. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आणि जर तुम्ही माझं आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तर पहिलं जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड जोही कंटेंट आहे तो मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्की जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आणि तुमच्या रिलेटिव्हला शेअर करा. राईट. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.